आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जन पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार। आज मी अतिशय विचारात आहे। ॲक्च्युअली मी अतिशय गंभीर आणि गहन विचारात पडलेलो आहे, पण तरीही मी तुमचं अतिशय प्रेमाने आणि आनंदाने स्वागत करतोय। याचं कारण मला ह्यासाठी इथं बसवलेलं आहे आणि मी विचार करतोय ह्याच्यासाठी, म्हणजे विचार असा करतोय की काय झालं। काल माझ्या धाकट्या मुलीने मला विचारलं की बाबा मांडे म्हणजे काय। काळजात चर झालं। मी नुसतं चर नाही चर झालं। मला मांडे माहिती नाहीत, मांडण्याची चव माहिती नाही। मग मी तिला उचललं म्हणजे असं खऱ्या अर्थाने उचललं नाही, तिला म्हटलं चल चल माझ्याबरोबर, आणि माझ्या ओळखीच्या काकूंकडे घेऊन गेलो आणि काकूनं सांगितलं की काकू हिला जरा मांडे खायला घालावं। मग मांडे खायला घातली, गरम गरम दूध बीध असं कालवून, होय होय होय। मग माझ्या धाकट्या मुलीला मांड्याची चव कळली आणि आवडायला लागले मांडे, हे सगळ्यात महत्त्वाचं। पण मी अतिशय गंभीरपणे विचार ह्याच्यासाठी करतो की समजा उद्या मी आजोबा झालो आणि मला समजा नातवंडांनी विचारलं की ग्रँडपा व्हॉट डू यू मीन बाय यू नो ॲमरस। नाही आमरस नाही, असं नाही होऊन चालणार नाही। म्हणून मी असा विचार केला की आपले हे पारंपरिक पदार्थ जपण्यासाठी आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी जीवापाड मेहनत करतोय। हां, आणि ती जीवापाड मेहनत माझी सातत्याने चालू आहे, आजही करणार आहे। आणि हेच असे काही वेगवेगळे पदार्थ दाखवण्यासाठी आज एका व्यक्तीला इथे मी पाचारण केलेलं आहे। आपण तिचं स्वागत करूया। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? माझं नाव डॉक्टर वैशाली नारायण अजिंक्य। डॉक्टर वैशाली नारायण अजिंक्य। राहायला कुठे? मी खारवेसला राहते, 10व्या रस्त्यावर। 10व्या रस्त्यावर। किती वर्ष तिथे? लहानपण तिथेच गेलंय का? लहानपण खारमध्येच गेलं। आमचं छोटंसं कॉटेज होतं, पण आता थोडे एक साधारण 8-9 वर्षापासून आम्ही एका फ्लॅटमध्ये शिफ्ट झालेलो आहोत। बरं, मग आता कॉटेजचं काय केलं? कॉटेजचं रिडेव्हलपमेंट झालं त्याचं आणि आम्ही शिफ्ट केलं फ्लॅटमध्ये। ओके, मग मला म्हणजे आता कॉटेज आठवते का? खूप 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 आठवते आणि खूप खूप मिस करते। तेच आता विचारत होतो, तो कॉटेजमधून एकदम फ्लॅट संस्कृतीत गेल्यानंतर सगळं विचित्रच होऊन जातं ना? नाही, पण काही ॲडव्हान्टेजेस तर नक्कीच असतात। आपल्याला आजूबाजूला नेबर्स पटकन मिळतात, सिक्युरिटी वाईज पण बरं असते। हे कॉटेज म्हटलं सगळी जबाबदारी आपल्यावरच असते। ओके ओके। आणि घरी कोण कोण आहे? घरी माझी आई आहे आणि मी आहे। बरं, आणि आई काय करते? आई BMC मध्ये बँड्रा वेस्ट अकाउंट्स डिपार्टमेंटला होती, ती आता VRS घेऊन रिटायर होऊन घरी आहे। फॅन्टास्टिक। आणि तुमचं क्लिनिक आहे का? तुम्ही कुठला? मी हॉस्पिटलला जाते, आठवड्यातनं 2 वेळा जाते। रामकृष्ण मिशन खारला हॉस्पिटल आहे, तिकडे आठवड्यातनं गुरुवार शनिवार जाते मी। अगदी जवळ। काही पेशंटला काही प्रॉब्लेम असला तरी मी तिकडे कधीही जाऊ शकते। क्या बात आहे। काय म्हणजे तुमचं आयुष्य जरा शांतीच आहे, बाकीच्या मुंबईकरांसारखं नाहीये। सकाळी 6-7 ट्रेन पकडायची आणि असं काही नाही, अगदी वॉकिंग डिस्टन्सवर आहे माझं हॉस्पिटल। क्या बात आहे, म्हणजे यू आर लकी। हां, लकी, येस डेफिनेटली। यू आर लकी, ऑफकोर्स। ओके, आता तुमची शाळा कुठली म्हणाल तुम्ही? मी खारला VPM हायस्कूल शाळा होती, तिकडे होती 10वी पर्यंत शिक्षण तिकडेच झालं। बरं, आणि पुढे रुईया कॉलेजमध्ये होती, कॉलेजमध्ये। फक्त मला असं वाटतं की फक्त कॉलेज पुरतच तुम्हाला घरापासून लांब जायला लागलं? कॉलेज पुरतं आणि एज्युकेशन CMP होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये इल्लाला शिकली, ते पण जवळच होतं। म्हणजे तसा शिक्षणाचा प्रवास थोडा म्हणजे कमीच झाला, लांब जावं लागलं। गुड गुड गुड। ओके, मग आता तुम्ही दोघीच आहात बरोबर? आई आणि बरं, आता आई किती वर्षाची आहे? आई माझी 85 पूर्ण झालेली। बापरे। ओके ओके ओके, बरोबर। म्हणजे आता मला सांगा की माझी मोठी बहीण पण आहे, तिचं लग्न झालेलं आहे, ती दादरला असते। आणि माझे भाऊजी म्हणजे डॉक्टर प्रफुल्ल विजयकर पार्ल्याचे जे होमिओपॅथिक डॉक्टर आहेत, ते माझे गुरु पण आहेत आणि सर पण। म्हणजे आम्ही जे ते प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीचे जे जनक आहेत, म्हणजे फाउंडर आहेत, आणि ते जे शिकवतात
ते आम्ही त्यांचं खूप नाव आहे आणि हो खूप आणि ते इतकं शिकवण्यामध्ये म्हणजे आणि केसेस आता हल्ली जे ते कॅम्प्स घेतात मतिमंद अंध आणि याच्यासाठी त्याच्यामध्ये पण आम्ही कधी घाटकोपरला मी जाते मदत करायला. क्या बात आहे. आणि त्यांचंच आम्ही फॉलो करतो आणि प्रॅक्टिस मध्ये मला अजून एक विचारायचं असं होतं की होमिओपॅथी करणाऱ्यांना ॲलोपॅथी करायला परवानगी नाही आहे असं काहीतरी आता मध्ये काहीतरी गोंधळ झाला. हो 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 हो. व्हॉट इज दॅट? म्हणजे एक जनरल आम्हाला माहिती असावी. ऍक्च्युली काय झाले का होमिओपॅथिक डॉक्टर्स काही होमिओपॅथिक डॉक्टर्सना ॲलोपॅथी प्रॅक्टिस करायला वाटतं का गावामध्ये जाऊन. पण आम्ही आता हे जे प्रफुल्ल भाऊजी म्हणजे माझे भाऊजी आहेत ते आम्हाला असं होमिओपॅथी प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी शिकवतात का ते म्हणजे इतकं परफेक्ट आहे, इतकं मॅथमॅटिक्स आहे की जर आपण व्यवस्थित जर आपण आम्ही जसं सर सांगतात की ट्रीट द मॅन इन डिझीज म्हणजे पेशंटला औषध द्या, रोग्याला म्हणजे डिझीजला न देता पेशंटला औषध द्या. तर त्या पेशंटला औषध देऊन त्याची पूर्ण हिस्ट्री घेऊन तो कसा आहे, कसा दिसतो, कसा वागतो, कसा खाणं पिणं काय, तो बोलका आहे का शांत आहे, तो चिडका आहे का, हे म्हणजे हे जेनेटिक बेसवर आणि कम्प्लीट हिस्ट्री देऊन शोधता तुम्ही पेशंटच्या हिस्ट्रीमधून पेशंट कसा बोलतो बघतो त्याच्यावर ट्रीट द मॅन इन डिझीज अँड नॉट द डिझीज अँड टेक द होल हिस्ट्री इन टू कन्सिडरेशन अँड देन गिव्ह द मेडिसिन. आणि मग अशामध्ये नॉट ओनली जे कॉमन आजार बरे होतात म्हणजे जे क्रॉनिक इलनेसेस बट इनक्युरेबल इलनेसेसमध्ये पण खूप चांगले रिझल्ट देऊ शकतात. आणि आता जे सर दाखवतात आहे की ब्लाइंड आणि डेफ म्हणजे जिथे कुठेही क्युअर नाही आहे अशा केसेसमध्ये जे कॅम्प्समध्ये आम्ही हे बघतो, शिकतो आणि स्वतःही अनुभवतो सरांच्याकडनं हे सगळं, तर ते आम्हालाच खूप प्रोत्साहन मिळते. आणि हे जर होमिओपॅथी प्रॅक्टिस केलं तर ॲलोपॅथीची गरजच काय की होमिओपॅथी सो मॅथमॅटिकल इफ प्रॅक्टिस करेक्टली अँड अकॉर्डिंग टू प्रेडिक्ट. ॲलोपॅथी खूप मॅच्युअर्ड झालेली आहे आजच्या दिवसात आणि होमिओपॅथी तेवढी मॅच्युअर्ड झाली नाही असं आपण तात्पुरतं म्हणू शकतो. नो, इनफॅक्ट मला याच्यावर मुद्दा हेच करायचं आहे की जे सांगायचं आहे की जे होमिओपॅथी डॉक्टर सॅम्युअल हॅलेम यांनी 200 वर्षापूर्वी सांगितलेलं होतं तेच सरांनी म्हणजे प्रफुल्ल भाऊजींनी आता त्याला पूर्ण सायन्सचा जोड दिला, एक सायन्सचा दिला. ही इज अँड स्वतःचं नॉलेज आणि स्वतःचं एक्सपिरियन्स ॲड करून त्यांनी इतकं मॅथमॅटिकल केले म्हणजे त्याला तर जोड दिलेला आहे की एम्ब्रिओलॉजी, फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी, इम्युनॉलॉजी, जेनेटिक्स का जे काही जे सांगितलेलं आहे ते अतिशय करेक्ट आहे आणि अतिशय म्हणजे मला आमच्या सगळ्या खवय्यांनी एवढं सांगावं असं वाटतं की तब्येत आपली कधी ना कधी बिघडतेच, ती बिघडू नये. ती बिघडल्यानंतर ॲलोपॅथी घ्यायला हरकत नाही पण ती बिघडू नये. त्यामुळे होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक हे दोन उत्तम उपाय आहेत असं मला वाटतं. आणि याच्यावर आपल्याला अजून चर्चा करायची बरं का, कारण आय एम व्हेरी मच इंटरेस्टेड. पण आपल्याला चर्चा करण्यापूर्वी आपण घोटघोट चहा घेऊया. तुम्ही लांबून आलेलात, प्रवास करून आलेत, घोटघोट चहा घेऊ आणि मग आपल्या किचनकडे जाऊ आणि मग गप्पा मारू आणि स्वयंपाक सुद्धा करू, 2-3 पदार्थ घेऊ. आपण पहिल्यांदा काय बनवतोय? आपण मटणाचा प्रकार करतोय. तो ड्राय ग्रेव्ही असलेला खारा घोष त्याचं नाव आहे. खारा घोष. ओके, खारा घोष बनवतोय आम्ही. मला साहित्य सांगता का जरा इकडे? हो, त्याला लागेल मटण, मग तूप, बटाटा, कांदा, आलं, लसूण, पाठारे प्रभूचा सांबार मसाला आहे, हळद, हिंग, काळं मिरी, मीठ आणि मिरची पावडर. ओके, पाठारे प्रभूंचा सांबार मसाला हे काय आहे वेगळं? एक वेगळ्या प्रकारचा प्रत्येकाचा जो मसाला असतो तसा आमचा एक सांबार मसाला असतो, त्याला सांबारच बोलतो आम्ही. ते बहुतेक सगळ्या डिशेसमध्ये वापरला जातो एक्सेप्ट काही बुजणं किंवा अशामध्ये तो वापरला जात नाही. पण सांबार हा प्रत्येक गोष्टीला लागतो. तुम्ही त्याला सांबारच म्हणता? सांबारच म्हणतो, मसाला नाही म्हणत. मसाला नाही म्हणत. हे पहिल्यांदाच ऐकतोय मी. पाठारे प्रभूंमध्ये मसाला सांबार म्हणतात. हो, ओके, सांबार मसाला म्हटला जातो पण जास्ती करून सांबारच म्हणतो पाठारे प्रभूचा सांबार. स्वयंपाकघरात जरा सांबार दे ग असं आपण म्हणतो. अरे बापरे. ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया आपण कृतीकडे. इथे तेल तापत ठेवलेलं आहे आणि गमतीची गोष्ट म्हणजे तेल तापलेलं आहे. मी काहीतरी आयडिया लढवली, ती आयडिया काय लढवली ती नंतर सांगतो तुम्हाला. इथे तेल तापलेलं. पहिल्यांदा आपल्याला काय याला मॅरिनेशन करायचं? हो, पहिला मॅरिनेशन करूया. तुम्हाला बाउल देऊ? हो. आणि त्याला आपण थोडं आलं लसूण. हा चालेल. हो, हातानेच सगळं व्यवस्थित होतं. थोडंसं लसूण, साधारण अर्धा किलो मटण आहे त्याला थोडंसं 1-2 चमचे लसूण, अर्धा चमचा आलं, थोडंसं हिंग, हळद अर्धा चमचा, तिखट जास्त घालू का जरा? अर्धा चमचा. कारण का ह्याच्यामध्ये तिखट जास्त नसते कारण का हा जो खारा घोष हा पदार्थ आहे हा ह्याचा मेन फ्लेवर पेपर आहे म्हणून त्याला मसाला कमी असतो आणि पेपरचा फ्लेवर जास्ती असतो. पेपर नंतर. आणि हा सांबार मसाला गोंधळून जाऊ नका. सांबार थोडाच घालायचा, नेहमीपेक्षा कमीच घालायचा असतो. आणि थोडंसं मीठ घातलं तरी चालतं. आणि हे काय आहे? हिंग. हिंग घातला आपण.
बरं नाही हिंग नाही घातलं आपण थोडंसं घालूया ना. आणि हे सगळ्यात शेवटी का पेपर? हो ते शिजल्यानंतर मटण शिजल्यानंतर घालावं लागते हे असं सगळं व्यवस्थित. आणि कांदा पण ह्याच्यामध्ये घालायचा. हो म्हणजे कांद्याला पण लागायला पाहिजे. म्हणून ह्याच्यामध्ये कुठलंही वाटण नसतं. हे कांद्याच्याच ग्रेव्हीमध्ये शिजते आणि ही ड्राय डिश आहे. आणि ती कढी चपाती किंवा नुसती खाली जाते किंवा भाताबरोबर किंवा पावाबरोबर ही थोडी ड्राय डिश असते. रात्री तुम्ही कोणी बसलात म्हणजे विचार करायला बसलात आणि जी ग्रेव्ही होईल ती कांद्याचीच ग्रेव्ही होते. आणि मसाला कमी फक्त पेपरची टेस्ट जास्त. आता आपलं हे तयार झालेलं आहे. आता काय करायचं मला सांगा. आता आपण हे मटण शिजवायला लावायचंय. तर आपण थोडंसं फोडणी करायची. हे आपण काय घालतोय? आलं घालतोय. बरं सावकाश. थोडासा लसूण आणि थोडासा हिंग. हिंग सावकाश सावकाश सावकाश. जरा थोडंसं परतलं का मग आपण हे मटण घालायचं. बरं क्या बात आहे. आता हे कांद्यामध्येच कांद्याच्या रसामध्ये शिजतं. ह्याच्यामध्ये ह्याला वाटण नसते कुठलंही. कांदा म्हणजे आपोआप कांद्याचा जो तिखटपणा आहे तो त्यात येणार. आणि पेपरचा तिखटपणा. अरे हो अजून पेपर घालायचं आपल्याला. ते नंतर शिजल्यानंतर. अच्छा त्याच्यानंतर घालायचं. हो मटण शिजल्यानंतर हे असं थोडंसं परतवलं तर सॉटे करून घ्यायचं आपण. त्याच्यात पाणी बिणी काही घालायचं नाही. घालायचं त्याला सॉटे करून घातल्यावर थोडंसं पाणी घालायचं. बरं घालू. हो खूप नाही पाणी घालायचं. जितकं मटण आपल्याला शिजायला लागेल तेवढं बस. ओके आता हे आपल्याला साधारण किती वेळ ठेवावं लागेल? मटण शिजेस तोपर्यंत लागते आपल्याला साधारण एक 15-20 मिनिटं तर लागते. कधी कधी मटण टफ असेल तर थोडा जास्त वेळ लागेल. मटण शिजेस तोपर्यंत हे डिपेंड्स म्हणजे तुम्हाला कसं मटण मिळतंय बाजारात त्याच्यावर बघते. बरं मला आपलं एक सहज विचारायचं आहे की आयुर्वेदामध्ये साधारणपणे नॉनव्हेज खायला म्हणजे जेव्हा औषधं चालू असतात जेव्हा नॉनव्हेज खाऊ नये असं एक त्यांच्याकडे म्हटलं जातं. होमिओपॅथीमध्ये तसं काय आहे? असं काहीही पथ्य नाही. इनफॅक्ट आम्ही पेशंटना आवर्जून सांगतो का तुम्ही सगळं खा. सगळं खाऊनच बरं व्हायचं. म्हणजे एखाद्याला सर्दी झालेली असते तर सगळे सांगतात हे खाऊ नका ते खाऊ. पण आम्ही सांगतो की तुम्ही सगळं खा. थंड आईस्क्रीम सगळं खा. आपली इम्युनिटी होमिओपॅथी म्हणजे काय आपली इम्युनिटी वाढली तर तुम्हाला सगळं खायला यायला पाहिजे. परत तुम्हाला औषध घ्यायला यू शुड बी इम्युन टू एव्हरीथिंग अँड इन्स्पाइट ऑर डिस्पाइट इटिंग एव्हरीथिंग. तुम्ही आजारी पडला नाही पाहिजे म्हणजे काही. अर्थात पथ्य असं आहे की तुम्ही डायबिटीज झालं तर खूप शुगर खा असं नाही. थोडक्यात सर्व पॅथींना थोडं पथ्य आहे. फक्त काही पॅथी जे आहेत त्या तात्पुरत्या आपल्याला रिलीफ देतात आणि काही पॅथी ज्या आहेत म्हणजे होमिओपॅथी किंवा आयुर्वेदिक ह्या मुळापासून त्या रोगावर उपचार करायचा प्रयत्न करतात. येस राईट. येस येस येस. ओके हे शिजलं असेल का? हो चेक करून बघते. बहुतेक शिजलेलंच वाटते. हो आता हे मटण शिजलेलंच आहे. ओके आता काय करायचं? आणि मग शिजलं मटण का आपण हे बटाटा घालायचा त्याच्यामध्ये. बरं बटाट्याच्या फोडी घालायच्या. बरं हा शिजलेला नाही हा कच्चा बटाटा आहे. ओके थोडंसं तूप घालायचं. साजूक तूप घालायचं. मध्येच तूप कुठे आलं? नाही थोडंसं वरती तूप घालायचं असतं एक वेगळा स्वाद फ्लेवरसाठी. ओके आणि थोडंसं पेपर पावडर. बापरे हो काय हो. नाही ही पेपर चिकनच असते म्हणजे मेन टेस्ट आणि तिखटपणा हा पेपरचाच असतो. काळे मिरीचाच असतो. ओके आणि मग परत थोडं बटाटा शिजेस तोपर्यंत शिजत लावत. साधारण एक 5 मिनिटात आपले बटाटा शिजायला वेळ लागत नाही. आपण बटाटा शिजेस तोपर्यंत. ओके आणि हे आपल्याला कशाबरोबर खाता येईल? साधारण कशाही बरोबर खाता येते. चपाती बरोबर खाता येते. भाताबरोबर खाता येते. पावाबरोबर खाता येते. बेसिकली ड्राय डिश होते. ते कशाहीवरही खाता येते. नुसतंही खाता येते. सगळं खा फक्त आपली इम्युनिटी कशी वाढेल ते बघा. लिहून घ्या साहित्य आणि कृती. खारा गोष्ट बनवण्यासाठी लागणारं साहित्य मटण, कांदा, बटाटा, तूप, सांबार मसाला, लसूण, आलं, हिंग, हळद, तिखट, मीठ आणि काळी मिरी पूड. कृती प्रथम एका बाउलमध्ये मटण घेऊन त्याला लसूण, आलं, हिंग, हळद, तिखट, सांबार मसाला, मीठ आणि कांदा लावून मटण मॅरिनेट करून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये आलं, लसूण आणि हिंगाची फोडणी करावी. त्यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण पाणी घालून शिजवून घ्यावं. या मटणामध्ये बटाटा, तूप, काळी मिरी पूड घालून शिजवून डिश सर्व्ह करावी. मला खात्री आहे तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घेतलेलं असणारच. डॉक्टर साहेब आपला पुढचा पदार्थ काय आहे? ही आपण करतोय तिखट इडली. तिखट इडली हो. आता आज आपण करतोय विथ प्रॉन्स. पण नॉर्मली आम्ही संक्रांतीला व्हेजिटेरियन पण करू शकतो विदाउट. मला हे कोणी शिकवली मला सांग? तिखट आईने शिकवली. ओके मॉम नाही शिकवली. हो
ओके, तिखट इडली. मला साहित्य सांगतेस काय? हो, हे इडलीचा बॅटर आहे. मी ऍक्च्युली फर्मेंट करून आणलेलं आहे. कोथिंबीर, करंदी आहे, कांदा, सांबार, हळद, तिखट, मिरची आणि मीठ. हे काय केलं एक्झॅक्टली, कसं काय फर्मेंट केलं? हे आता सपोज होता उद्याला आपल्याला इडली सकाळी करायची असेल तर एक दिवस अगोदर म्हणजे सकाळी 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ अशी सेपरेटली भिजत घालायची आणि दोन्ही मग 3-4 तास भिजल्यानंतर ती मिक्सरमध्ये दळून घ्यायची. दळल्यावर मग ती रात्रभर फर्मेंट करत ठेवायची, तेव्हा ते सकाळी इडलीचा बॅटर आपलं रेडी होते. ओके, म्हणजे उद्या सकाळी तुम्हाला जर इडली करायची असेल तर आदल्या सकाळी 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 वाटी तांदूळ भिजवून ठेवायचे. 4-5 तासानंतर मिक्सरमधून काढायचे आणि मग रात्रभर ते भिजवून ठेवायचे. फर्मेंट केलं की ते असे होतात म्हणजे आपले दुसऱ्या दिवशी इडली घालायला मोकळे. चला, साहित्य बघून झालेलं आहे. आता प्रत्यक्ष कृतीकडे जायचं आहे, पण कृती करायला वेळ लागणार आहे. ही का वेळ लागणार आहे ह्याच्यावर मला खूप विचार करायला लागणार आहे. या विश्रांतीच्या काळात मी काहीही काम केलं नाही. बऱ्याच दिवसांनी प्रचंड विश्रांती घेतलेली आहे, पण आता विश्रांती घेतल्याने ताजा तवाना झालेला आहे. आणि आता काय करायचं मला सांगा. आता आपण हे इडलीचा फर्मेंटेड बॅटर घेतलेला आहे ना, त्याच्यामध्ये आपण ही करंदी नंतर घालूया. पहिला त्याच्यामध्ये मसाला घालूया. बरं, पहिल्यांदा आपण काय घालतोय? हळद, तिखट, सांबार म्हणजे सांबार मसाला. पाठारे प्रभूंचा सांबार म्हणजे सांबार मसाला असतो, लक्षात ठेवा. मीठ घालायचं. ओके, आता आपण ते मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यात सुद्धा हेच घालायचं सगळं? हो. थोडं घालू मी, मदत तुम्हाला? हो नक्की. किती घालू? हां, बस जास्ती नाही. तिखट आणि हळद, मिरची, मीठ थोडं जास्ती लागेल. हे आपण जरा जाडं मीठ घेतलं ना? बस. हां, कांदा आणि कोथिंबीर, आणि कोणाला आवडत असल्यास तर हिंगही घालू शकतो. हां, म्हणजे ते आवडीवर आहे. हे सगळं मिक्स करायचं. हो. क्या बात आहे, छान फुगले. उत्तम फर्मेंट झालेलं आहे. सोडा वगैरे घालायची अजिबात गरज लागत नाही. फक्त मीठ मिक्स झालं पाहिजे, कारण आपण ते खडा मीठ घातलेलं आहे. रंग आला ना बरोबर, थोडासा अजून वरचा पांढरा खाली जायला पाहिजे. ओके, आता तिथे तुम्ही ते काय तापवत ठेवलेलं आहे? हा, आम्ही ऍक्च्युली ह्याला लाडू बाफाचा करडा म्हणतो. हा पारंपरिक दिसतोय. हो, आणि ह्याला आम्ही लाडू बाफाचा करडा म्हणतो. काढता येईल आपल्याला हे? तर हा कोणाचा आहे? हा इतका जुना मी कधी बघितलेलाच नव्हता आजपर्यंत. हो, माझा आजी आजोबांचा आहे. मग आई यूज करते. आता आईनंतर मी आणि आई यूज करतो. त्याच्यामध्ये आपण हे आधी आता ह्याच्यात घालायचं नाही का? हे किती वर्ष झाली असेल ह्याच्या भांड्याला? या 1930च्या अगोदरचा तर नक्कीच असेल. 1930? हो. काय सांगताय? 70-80 वर्ष झाली. जास्तीच ना? हो. बापरे, आजोबा आजींच्या राज्यातलं आहे. हे झालंय. आता काय करायचं आपल्याला? आता आपण हे बॅटर स्टीम करायला या ह्याच्यामध्ये मी धरतो, तुम्ही घाला. अच्छा, असंच घालायला लागेल का? हो. काही तेल वगैरे लावायची गरज नाही. बर. खूप पण नाही घालायचं, थोडंसं घातलं. हे 1930 सालचं भांड आहे किंवा त्याच्याही अगोदरचं आहे. त्याच्याही अगोदर म्हणजे 1920 सालचं भांड आहे. म्हणजे त्या काळी सुद्धा हे इडली पात्र वगैरे होती बरं का. म्हणजे आतलं खालचं जर तुम्हाला बघायला मिळालं, जमलं तर दाखवीन, पण आता मला वाटत नाही जमेल असं. पण खालची जी ती जाळी आहे ती बघण्यासारखी नाही का? आणि ह्याची कान बघितलं का तुम्ही? कान असं उचलण्यासाठी स्पेशल कान आहेत. ओके, आता आपण हे आज शिजत घातलेलं आहे. साधारण किती वेळ लागेल? साधारणतः 15 मिनिटं लागतात शिजायला. स्टीम व्हायला 15 मिनिटं लागते. स्टीम 15 मिनिटांनी आपण उघडून बघू शकतो. मग ते आपण सुरी घालून चेक करायचं. सुरी क्लीन आली तर आपली इडली शिजली, तिखट इडली शिजली. मग डायरेक्ट खायला सुरुवात करायची? नाही, तिखट इडली शिजल्यावर थंड झाल्यावर ती काढायची, त्याचं केळीचं पान काढायचं, तुकडे करायचे. तुकडे करायचे, मग फ्राय करायचे. केक सारखं तयार होईल. मग फ्राय करायची असते ती. हो, म्हणजे ज्याला फ्राय पाहिजे त्याने फ्राय करायची किंवा अशी सुद्धा छान लागेल. हो, अशी पण छान लागेल. इट इज लेफ्ट टू यू. हे दोन्ही प्रकार आपल्याकडे उपलब्ध आहेत. इट्स अप टू यू की काय करायचं, डीप फ्राय करायचं का असंच खायचं. असंच खाल्लेलंही छान लागतं, डीप फ्राय खाल्लेलंही छान लागतं, नाही का? ओके, लिहून घ्या साहित्य आणि कृती. तिखट इडली विथ प्रॉन्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: इडलीचं आंबवलेलं मिश्रण, कोळंबी, साखर, हळद, सांबार मसाला, मिरची, कोथिंबीर, कांदा, मीठ आणि तिखट. कृती: प्रथम एका बाउलमध्ये कोळंबी घेऊन
त्यामध्ये हळद, तिखट, सांबार मसाला आणि मीठ घालून मिश्रण मॅरिनेट करून घ्यावं. आंबवलेल्या इडलीच्या मिश्रणामध्ये तिखट, हळद, मिरची, मीठ, कांदा, कोथिंबीर आणि मॅरिनेट केलेली कोळंबी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. इडली पात्रामध्ये हे मिश्रण घालून त्याच्या इडल्या 15 मिनिटांमध्ये वाफवून घ्याव्यात. या वाफवलेल्या इडल्या मधोमध कापून घ्याव्यात. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यावर या इडल्या शॅलो फ्राय करून घ्याव्यात. डॉक्टर वैशालीने दोन्ही पदार्थ तयार केले आहेत आणि मी ते खाऊन बघणार आहे. तुम्ही सुद्धा का? हे काय म्हणायचं तुम्ही म्हणाला? हे तिखट इडली विथ प्रॉन्स केली यावेळेस मी. आणि हे काय? हे खारा घोस मटन. ओके, खाऊन बघूया आपण. खारा घोस मटन आणि इडली तर अप्रतिम झालेली आहे. ती आम्ही संक्रांतीला करतो, पण ती व्हेजिटेरियन करतो. आता मी केली ते तिखट इडली विथ प्रॉन्स केलेली आहे. आणि हा मटणाचा प्रकार असा आहे का त्याच्यामध्ये? मस्त झालं पण. इट्स व्हेरी टेस्टी. मला काय वाटतंय, तुकारामाचे अभंग जसे गाथा जशी आपण बुडवली होती पण ते आपल्या लक्षात राहिले काय, तसे आपले हे पारंपरिक पदार्थ आपण लक्षात ठेवायला पाहिजे. हां, मे बी काही वर्षानंतर आपले जे मुलं असतात म्हणजे काय म्हणतात नातवंड पतवंड नावं वेगळी घेतील. म्हणजे ग्रँडफा आय वॉन्ट पुराण पोली, काही पण म्हणा पण खा, बरोबर आहे की नाही, असा माझा मुद्दा आहे. तर तुम्हाला काही वेगवेगळे पदार्थ येत असतील पारंपरिक सुद्धा तर आम्हाला लिहून कळवा. आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि डॉक्टर थँक्स अ लॉट, वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात आणि आमच्याकडून तुम्हाला एक छोटीशी प्रेमाची भेट आहे आपल्याला. थँक्यू. आणि थँक्यू झी मराठी आणि तुम्ही आणि आम्ही सारे खरवायची टीम फॉर गिव्हिंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी. या शो मध्ये आले खाली ठेवा ना. या शोमध्ये आल्यामुळे आम्हालाही छान माहिती मिळाली तुमच्याकडून. आणि मला असं वाटतं की आमचे सगळे खवय्ये या माहितीचा योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने उपयोग करून घेतील. थँक्यू. चला, आता हे खायची वेळ झालेली आहे, निघायची वेळ झालेली आहे. आपल्याला पुन्हा भेटायचं याच वेळी याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे ते पंडित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे